महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या शहाडच्या बिर्ला मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेत विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली. आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण राज्यात भक्तिमय वातावरण असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आषाढी एकादशी निमित्त विविध विठ्ठल मंदिरामध्ये विठुरायांच्या दर्शनासाठी जात आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहाडच्या प्रसिद्ध बिर्ला मंदिरातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दर्शनासाठी आले. यावेळी उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, सेंच्युरियन कंपनीचे ओमप्रकाश चितलांगे, राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदूराव हे त्यांच्या समवेत उपस्थित होते. शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणीची मनोभावे पूजा करत आरती केली. यावेळी बिर्ला कॉलेजकडून काढण्यात आलेल्या ज्ञानदिंडीची त्यांनी प्रशंसा केली. मात्र कोणतेही राजकीय भाष्य त्यांनी यावेळी केलं नाही. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पांडुरंगाच्या नामस्मरणाने सर्व वातावरण भक्तिमय झालेलं आहे. सर्व वारकरी संप्रदाय, त्याचबरोबर पांडुरंगाचे सर्व वारकरी या सर्व सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. पंढरपूरमध्ये देखील माहोल सगळीकडे पाहतोय आपण की पूर्णपणे पंढरपूर भक्तिमय झालेलं आहे. आणि आज वडाळ्याला प्रति पंढरपूर, इथं प्रति पंढरपूर बिर्ला मंदिरमध्ये आता दर्शन झालं. आणि बिर्ला कॉलेज आणि बिर्ला मंदिर यांनी ज्ञानदिंडीचं आयोजन केलं आहे. खरं म्हणजे ही आगळी वेगळी संकल्पना या ठिकाणी विद्यार्थ्यांना देखील या ज्ञानदिंडीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. आणि खरं म्हणजे विद्यार्थी हे आपलं उद्याचं भवितव्य आहे देशाचं, आणि त्यामुळे या ज्ञानसागर आपण म्हणू. आणि या आजच्या या आषाढी एकादशी निमित्त वारकरी त्या ज्ञानदिंडी सहभागी होतात, ज्ञानदिंडीमध्ये विद्यार्थी सहभागी होतात, नागरिकही सहभागी होतात, सर्व लाडक्या बहिणी होतात, लाडके भाऊ, सगळे शेतकरी, वारकरी सगळेच. आणि आज आषाढी एकादशी निमित्त सगळेच जण या भक्तीत तल्लीन झालेत. सर्व पांडुरंगाचं नामस्मरण करतायत. एक सगळीकडे उल्हासाचं, श्रद्धेचं, भक्तीचं वातावरण तयार झालं आहे. म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्या पांडुरंगाच्या भक्तांना शुभेच्छा देतो. आणि हे बिर्ला मंदिर देखील फार जुनं आहे, पुरातन आहे. आणि म्हणून या संस्थेचं देखील चितलांगे सर, नरेशचंद्रजी, त्यांचे सर्व सहकारी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करतात, त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा. आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.